एखादी व्यक्ती 72 वर्षापर्यंत जगू शकतो किंवा आपण म्हणतो की 100 वर्ष आयुष्य वगैरे. तर जो मृत्यू येतो तो नॉर्मल मृत्यू किंवा नॉर्मल मरण आपल्याला येतं. पण जर अकाली मृत्यू येत असेल किंवा अपघातात कोणी मरत असेल तर त्यांना सुद्धा हा पुनर्जन्म लागू होतो का? त्यांना खूप प्रबळ मृत्यूनंतर पद्धतीने त्यांचा प्रवास कसा असू शकतो? खूप प्रबळ पद्धतीने लागू होतं. अपघातात जे मृत्युमुखी पडतात त्यांचा लगेच पुनर्जन्म होतो. मग त्या पण अनेक गोष्टी ज्योतिषात आमच्या समोर येतात. काय होतं ना, आमच्याकडे येणारे जातक अनेक गोष्टी ज्या बाहेर कुठेच वाच्यता केलेली नसते आमच्यापर्यंत येतात, कळतात. आम्हालाही त्याची वाच्यता करता येत नाही. अपघातात मृत्यू झाल्यावर खूप वेळा काय होतं ना, साधारण समजा एखादा जातक या जन्मात 86 वर्ष वय घेऊन आलेला होता. अपघात घडला, तो 11 वर्ष अगोदर गेला. तर त्याला 11 वर्षाचं आयुष्य आधीमध्ये पुन्हा एकदा जगावं लागतं. आणि म्हणजे काय आता तो सांगावं की सांगू नये इथे मला माहिती नाही. ते आई वडील, त्यांचा तो मुलगा 11 वर्ष त्यांनी त्याची दिवस रात्र सेवा केली. कारण त्याच्या पहिल्या जन्मात ह्या आई वडिलांमुळे त्याचा मृत्यू झालेला होता. आणि तिथेच ते दिसत होतं की ही शिक्षा तुला 11 वर्ष येणार आहे. तर त्याच मुळे हा जन्म आला. त्याला 11 वर्ष जगावं लागलं कारण मागचं कर्ज त्यांच्या ह्याच्यावर राहिलं होतं. यांना त्याची 11 वर्ष सेवा करावी लागली. आणि त्यांनी पहिल्या जन्माचं कर्तव्य पूर्ण केलेलं नव्हतं, ते पूर्तीसाठी करावं लागलं. हे सगळं असं सोपं नाहीये, सहज नाहीये. जिथे मानवी कल्पना संपतात, मानवी नियम संपतात, मानवी कितीही आपण मोठ्या गोष्टी केल्या, कितीही AI आणलं, जिथे AI संपतं, जिथे विज्ञान संपतं, तिथे अध्यात्म सुरू होतं. म्हणजे या जन्मात जेवढं आयुष्य आहे आणि अकाली मृत्यू झाला तर ते उरलेलं आयुष्य आपल्याला जगावं लागतं, पुनर्जन्मामध्ये मिळतं आणि तेवढं जगावं पण लागतं. विज्ञान संपलं की अध्यात्म सुरू होतं. बरं, आता या सर्वांवर आणखी एक महत्वाचा प्रश्न की जर आपल्याला हे कर्म जे आहेत आपण मागच्या जन्मामध्ये केलेली असेल तर या जन्मात चांगली कर्म करून ती जी वाईट कर्म आहे ती आपल्याला मोडता येतात किंवा त्याचे परिणाम काही आपल्याला आयुष्यामध्ये सौम्य करता येतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं, संचित कर्म जी मागच्या जन्मांमधल्या आपल्या कृतींमुळे साठत गेली, प्रारब्ध त्यातून आपण घेऊन आलो आणि मग आपल्या जवळ येतं क्रियामान कर्म. म्हणजे आजची पत्रिका पण जर आपण पाहिली तर धर्मस्थान, त्याच्या पुढचं स्थान येतं कर्मस्थान. त्या कर्मस्थानातून क्रियामान कर्म बदलता येतात. खूप बदलतात का तर नाही, प्रश्नांची तीव्रता कमी करता येते. आणि जेवढे आपण कर्म भोगून घेतले त्यातून मुक्ती होते. तर अध्यात्मामध्ये जे मेडिटेशनची हायर साईड आहे ती जसं आपण अनुभवत जातो तसं मेडिटेशनच्या हायर साईड मध्ये असं होतं की मी हा भागच उरत नाही. म्हणजे तेव्हा असं नाही वाटत की मी इथे आलीये, मी पॉडकास्ट करते, नाही. तेव्हा असं वाटायला लागतं हा होतंय, कोण करतंय माहित नाही, काम होतंय. ते अध्यात्माची ती दिशा आहे. आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्या कर्माचे शुभ पण आणि अशुभ पण दोन्ही प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे देणी पण नाही आणि घेणी पण नाही. मग तिथे मुक्ततेचा मार्ग सापडतो. पण ते अंगीकारायला सोपं नाही, होतच नाही, खूप कठीण आहे.